हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही? सर्व मजेत आहात ना? तर वाजले सकाळचे 7:15. आज सॅटरडे आहे. आज मुलांची शाळा लवकर सुटते. त्यात आज कार्तिक स्कूलला जाणार नाही आहे. त्याची क्लास आहे, क्लासमध्ये टेस्ट आहे म्हणून तो क्लासमध्ये जाणार आहे. तो स्कूलमध्ये जाणार नाही आहे आणि फक्त विवेन स्कूलमध्ये जाणार आहे. तर आत्ता तरी पण नाश्ता बनवते दोघांसाठी आणि थोड्या वेळाने तुम्हाला परत भेटते. तुम्हाला सनराइज दाखवते. खूप सुंदर सनराइज होतो आहे. मस्त ऑरेंज ऑरेंज आकाश झालंय. खूप सुंदर सनराइज आहे आजचा. रोज सनराइज बघताना ना खूप वेगळं फिलिंग होतं. असं वाटतं रोज नवीन काहीतरी सनराइजमध्ये आहे, म्हणजे रोज नवीन सनराइज बघायला भेटतं असं वाटतं. खूप सुंदर वाटतं आजचं सनराइज. खूप छान असं आकाश दिसतंय आणि सूर्य पण खूप सुंदर दिसतोय. फ्रेश सनराइज बघितल्याच्या नंतर मॉर्निंग एकदम फ्रेश होते. आज सॅटरडेची सुट्टी आहे म्हणून लिलेशचं काम चालू आहे, नारळ सोलायचं. आमच्या वास्तुपूजेमध्ये बरेच ओटी भरण्यात वगैरे मला नारळ आले होते, तर ते असेच खराब होतील म्हणून मग आता आम्ही ते सोलून फोडून ठेवू आणि त्याची चटणी वगैरे बनवून ठेवू. मुलांनाही खूप आवडते डोस्यासोबत वगैरे खायला, म्हणून मग ते काम लिलेशला लागलंय. हे फ्रेंड्स, माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे आणि व्हिडिओ अपलोडलाही लावला गेला आहे. तर तो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओज तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतील आणि पटापट बघायला भेटतील. आता इथं आम्ही करतो आहोत, तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असतील, माझे पहिलेचे व्हिडिओ जर बघितले असतील, तर आता 5-6 दिवसापूर्वी आम्ही आमच्या जुन्या कपाटाचं मेकओव्हर केलं आहे आणि त्याचं काही वॉलपेपर राहिलं आहे. तर ते वॉलपेपर राहिलेल्यापासून आम्ही आमचा जुना TV टेबल आहे त्यालाही आम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करतो, त्याचाही लुक चेंज करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ते काम चालू आहे आमचं आत्ता. इथं चालू आहे ह्या टेबलचं मेकओव्हर करण्याचं काम. आज जेवणात बनवते आहे मी मसाल्याची शेवग्याच्या शेंगांची भाजी. इथं मी मसाला रेडी केलेला आहे आणि आता छान मसाल्याला तेल आल्याच्या नंतर मी ह्या शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्यात 1-10 मिनटं, जेणेकरून त्या शिजतील. पण अर्धवट शिजवल्यात. आता त्या मी ह्याच्यात घालणार आणि माझी शेवग्याच्या शेंगांची भाजी रेडी. तर इथं माझी शेवग्याच्या शेंगांची भाजी रेडी आहे बघा, आणि खूप छान कलर आला आहे भाजीला. तर आता फक्त 5 मिनिटाला मी उकड येऊ देईल आणि उकडली की माझी भाजी रेडी. या जेवायला आम्ही बसलोय जेवायला. शेवग्याच्या शेंगांची भाजी, पोळी आणि शेंगदाण्याची चटणी. मम्मी, हे तू काय करतेस? मी हे याला चिपकवते. आता ही ग्लासची बॉटल आहे, याच्यावर काहीच नाव वगैरे नाही आणि याच्यामध्ये मी भरलेला आहे जिरा पावडर. तर ते कळलं पाहिजे की त्यात जिरा पावडर आहे, म्हणून मी काय करते, जिरा पावडर ज्या बॉक्समध्ये आलं तर त्याचं हे जे आहे ना, हे कट केलंय, याला मी ग्लू लावलाय आणि ते मी आता याच्यावर चिपकून टाकणार. असं काम सोपं झालं बघ. म्हणजे मग मला कन्फ्युजन नाही होणार की मी यात काय भरलंय. मला हे वाचलं की लगेच कळणार की याच्यात जिरा पावडर भरलेली आहे. आता हे सुकू देते 2 मिनिटांनी, झालं माझं काम. किती सोपं आहे. टेस्टचं काम चालूच आहे. ते एकटेच करतायत आज म्हणून त्यांना टाईम लागतोय, पण लुक लगेच चेंज होतोय ना हे लावल्याच्या नंतर. छान वाटायला लागलंय. तर आमचं TV युनिट मेकओव्हरचं काम अजूनही सुरू आहे, कंप्लीट झालेलं नाही आहे. निलेश त्यांचं काम करतायत आणि माझं जेवण वगैरे झालेलं आहे. ते म्हटले मी माझं काम झाल्यानंतर जेवण करेल. विवेनही त्यांना मदत करतोय पप्पांना मदत. आणि आजपासून विवेन आणि कार्तिक दोघांनाही क्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यात. तर मी झाली रेडी पार्लरला जाण्यासाठी, तर फटाफट पार्लरला जाते. मला संध्याकाळपर्यंत एक ब्लाऊज अर्जंट शिवून द्यायचं होतं, त्याचंच मी आता कटिंग करत बसलेली आहे.
आता जस्ट आमचं वॅक्सिंगचं कस्टमर झालंय आणि आता रीना सर्व क्लिनिंग करते. कस्टमर झाल्यानंतर रीनाला बरं नाही आहे आणि मी इथं शिवते ब्लाऊज. अर्ध शिवून झाले, अर्ध शिवायचे. हे फ्रेंड्स, माझं ब्लाऊज शिवून झालंय. लास्ट फिनिशिंग चालू आहे. जे हुक लावायचं काम चाललंय. मी 5 वाजता घरी गेली होती, त्यावेळेला चेंज करून आली कारण मला जायचंय मार्केटमध्ये मेमरी कार्ड घेण्यासाठी. तर आता आम्ही पॅकअप करतोय. 7 वाजले. एवढं लास्ट काम झालं की आम्ही दुकान बंद करणार आणि मग मी जाणार मार्केटमध्ये लिलेश सोबत मेमरी कार्ड घेण्यासाठी. हे फ्रेंड्स, मी पार्लरमधून घरी आलेली आहे. ते ब्लाऊज कस्टमरला देऊन झाले आणि आता मी आणि लिलेश आम्ही दोघं जण मार्केटमध्ये चाललो आहे मेमरी कार्ड घ्यायला. त्याच्यानंतर आम्हाला मुलांना क्लासमध्ये पण घ्यायला जायचं आहे. आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो. मेमरी कार्डचं काम तर नाही झालं कारण माझ्या मोबाईलमध्ये मेमरी कार्डसाठी एक्स्ट्रा सॉकेटच नाही आहे. तर ते मेमरी कार्ड टाकणार कुठं हा विषय. तर मला काहीतरी दुसरं ऑप्शन बघावं लागेल. हां, तर मुलांची इच्छा होती की क्रिसमस जवळ आला आहे, मॉलमध्ये काहीतरी थीम असेल तर चला. तर आत्ता आम्ही जातोय त्यांना क्लासमध्ये घ्यायला आणि तिकडनंच तशा आम्ही चिंचवडमधल्या मॉलमध्ये जाऊ. तर तिथं कशी थीम आहे, काय थीम आहे, जाऊन बघूया. त्यांनाही थोडंसं सुट्ट्या लागल्यात, आज पहिलाच दिवस आहे तर तेही खुश होतील. मॉलमध्ये फिरून झाले, एन्जॉय करून झाले, खाऊन पिऊन झाले, सगळं झालंय. तर आत्ता आम्ही चाललोय घरी. 11 वाजलेत. मॉल पूर्ण बंद झालाय आणि जस्ट आम्ही आमचं सगळं हिरडं फोटो सेशन सगळं संपवून आता घरी निघा. आता भेटूया घरी. तर फ्रेंड्स, आमचं खाणं पिणं सर्व काही झालेलं आहे. आम्ही फिरून वगैरे पण आलो. आजचा दिवस खूप छान गेला. माझी कामंही खूप फटाफट झाले. पार्लरमध्ये भरपूर कस्टमर होते, कस्टमर पण केले. बाहेर फिरायलाही गेलो, मुलांनाही फिरवून आणलं. मुलंही खूप खुश आहे. ते मॉलमध्ये जाऊन फिरून आले. त्यांनी ते
ख्रिसमसचं थीम बघायचं होतं तेही बघितलं. त्यांनी बाहेर थोडंसं खाल्लं पिल्लं पण, तर ते खूप खुश होते, खुश झाले आणि मस्तपैकी झोपून गेले. आता आम्हीही झोपणार. मी माझा दिवस इथंच संपवते, ब्लॉगही इथंच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.